हाय हॅलो मैत्रिणींनो. मी आता लागलेली आहे स्वयंपाक करायला. मी थोडं स्वयंपाकला लवकरच लागलेली आहे कारण आज गुरुवारी म्हटलं थोडं स्पेशल होणार आहे. आणि मी आज स्वीटमध्ये बनवणार आहे तडक्यावाली खीर. चला आता मी तुम्हाला तिचं साहित्य पण दाखवते आणि कृती पण दाखवते. चला तर मग आता मी अगोदर तुम्हाला साहित्य दाखवते. हे मनुके घेतलेत आणि इथे घेतलेले आहे इथं मी काजू ते थोडे असे खलबत्त्यामध्ये टेचलेत. हे आहेत बदाम आणि पिस्ता आणि इथं घेतलेले आहेत मी 4 ते 5 विलायची. आणि हे खोबरं घेतलेलं आहे किसून. इथं घेतलेलं आहे पोह्याच्या चमच्याने 2 ते 3 चमचे रवा आहे, छोटा चमचा आहे. आणि याच्यामध्ये आहे शेवई, इथं आहे तूप आणि याच्यामध्ये आहे दूध मी थोडं साईजच घेतलेलं आहे. मी अजून टाकणार आहे पण हे अगोदर टाकणार नंतर दुसरं टाकणार. चला आता आपण कृती करायला सुरुवात करू. मी आता गॅसवर ठेवते पातेलं. मी ना आता पातेल्यात तूप टाकून घेते. मी ना त्यातमध्ये अगोदर विलायची टाकून घेते. त्यानंतर टाकायचा रवा, म्हणजे रवा छान. आता रवा पण भाजला आणि त्यामध्ये घालते खोबरं बी भाजून घ्यायचं थोडं. रवानं खोबरं छान भाजलं ना चांगलं. ते रवा कशामुळे टाकायचं मैत्रिणींनो, काय होतं मग खीर अशी चांगली आपली मिळून येते. त्यामध्ये टाकायच्या नंतर हे ड्रायफ्रूट सगळे, कारण शेवया ऑलरेडी भाजलेलेच असतात त्याच्यामुळे त्या नाही भाजल्या तरी चालतात. नॉर्मल आपल्या काहीतरी टाकायच्या नंतर शेवटी मी ना 1 मिनिटभर छान आता भाजून घेते. ही एकदम 0 साईडची शेवई ही विकत आणली ती ऑर्डर. आता ना ही शेवई ही सर्व टाकलेलं मी भाजून घेतले. त्यामध्ये घालते पाणी. मग त्यानं सुरुवातीला दूध नाही घालायचं, सुरुवातीला पाणीच घालायचं आणि नंतर दूध घालायचं. काय होतं सुरुवातीला दूध घातलं ना कधी कधी दूध ते फाटतं. त्यामुळं कधी बी अगोदर सुरुवातीला पाणीच घालायचं. याला ना मी छान छोटी उकळी आणून देते आणि नंतर दूध टाकते यामध्ये. पाहता ना तिकडं उकळी येते तोपर्यंत आहे ना मी सर्व ही दुधातली ना साई फोडून घेते. आता मी सर्व साई फोडून घेतलेली आहे. आता मी त्यामध्ये घालते हे दूध, कारण एवढं दूध पुरेसं होणार नाही, मला अजून थोडं दूध टाकावं लागणार आहे. छान असं मिक्स करून घेते. पहा मैत्रिणींनो, मी अजून थोडं दूध टाकते. मी त्यामध्ये थोडं कपभर पाणी घातलं होतं. आणि आता हिला चांगलं बारीक गॅसवर 10-1 मिनटं शिजून देते. पहा मैत्रिणींनो, खीर आता आपली छान शिजून घट्ट झालेली आहे. मी आता त्यामध्ये घालते थोडी साखर. मी साखर आता अर्धी घालणार आहे आणि नंतर अर्धी घालणार आहे. तुम्हाला कधी अर्धी घालायची ना मी ते सांगते. साखर आपल्या आवडीनुसार करा, तुम्हाला जेवढी लागण ना गोड लागतंय ना त्यानुसार साखर टाका. आता परत हे 1 ते 2 मिनिट साखर घातल्याच्या नंतर त्याला शिजून देते. तोपर्यंत मी दुसरी साखर टाकायची तयारी करते. मी आता गॅसवर ठेवलेला आहे पॅन आणि त्यामध्ये टाकते साखर. आता टाकायची आपल्याला राहिलेली अर्धी साखर. आता मी हे साखरेचा ना तडका तयार करणार आहे आणि नंतर त्यामध्ये घालणार आहे. मग आता पहा मैत्रिणींनो, साखर सगळी वितळलेली आहे. आता आपले तडका द्यायसाठी तयार झालेला आहे तडका. ही पहा पूर्ण वितळली. चला आता मी ह्या खिरीमध्ये तडका टाकून घेते. हळूहळू टाकायचं कारण ते बाहेर पण येऊ शकतो. हे पहा आता ना छान त्याला मिक्स करून छान वास आला आहे. तडका पण चांगला बसला आहे. मैत्रिणींना आपली आता खीर बनवून झालेली आहे. त्यावरती ना अजून थोडं तूप घालते. तूप काय माझं घरचंच आहे त्याच्यामुळं काय तुपाला लिमिट नाही आहे. आता ना मी मिक्स करते आणि गॅस बंद करते. झाली आपली प्रसादासाठी खीर तयार. चला आता मैत्रिणींनो, आपली खीर बनवून झालेली आहे. मी आता ना बाकीच्या स्वयंपाकाची पण तयारी करून घेते कारण मला आज पनीर भाजी करायची आहे. त्याच्यामुळे मी आता त्याची पण तयारी करते. चला भेटू परत पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि मी अधूनमधून असा प्रयत्न करीन तुम्हाला जी नवीन रेसिपी आहे ना ते दाखवण्याचा. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. बाय.